हॅलो, हे बघा, कर्नाळा किल्ला दिसतोय ना तुम्हाला? कर्नाळा दिसतोय म्हणजे मी निघाले आहे पेणला. पेणला आमचं दुसरं घर आहे. खरं तर माझं आजोळ जे आहे ना ते पेणजवळ कोपरोली हे गाव आहे छोटंसं, तिथे आहे. पण आम्हाला यायला जायला सोयीचं, कधी राहायला वगैरे, म्हणून माझ्या पप्पांनी पेणमध्ये अजून एक घर घेतलेलं आहे. 10 वाजता निघालो होतो आणि जवळजवळ आता किती वाजलेत? 10:30ला निघालो. 10:30ला नाही, आम्ही 10 वाजता निघालोय. तुमच्याकडे येईपर्यंत आम्हाला 10:20 वगैरे झाले असतील. 11:40 पर्यंत आम्ही पोचलेलो आहे. आणि अटलमुळे खूपच मस्त, सिग्नल वगैरे काही न लागता, ट्रॅफिक न लागता एकदम आरामशीर आमचा प्रवास झालेला आहे. घरी पोहोचून फ्रेश होऊन निघाले आहे तुम्हाला पेणमधली काही ठिकाणं दाखवायला. हे आहे चावडी नाक्यावरचं गणपती मंदिर. बऱ्यापैकी जुनं आहे. इथे साईबाबांचं मंदिरसुद्धा आहे तलावामध्ये, ते नंतर दाखवीन तुम्हाला. आता जी मी तुम्हाला बेकरी दाखवते ना, ती आहे प्रभात बेकरी. खूप जुनी आहे. इकडचे स्टिक बटर, खारी पॅटिस खूपच प्रसिद्ध आहेत. म्हणजे आम्ही कित्येक वर्ष हे खात आहे. खूप छान आहे यांची क्वालिटी. आमचा कमीत कमी 80 वर्षापासून खूप जुना आहे. 1947 पासून. म्हणजे माझे वडिलांचे वडिलांपासून खूप जुनं आहे आमचं. कमीत कमी 80 वर्ष आता पूर्ण झाली. आता 81 वर्ष चालू आहे बेकरीला. खूप जुनं आहे. आमच्याकडे सगळे आयटम बनतात. खारी, टोस्ट, बटर, फिंगर्स, केक, खोबरा केक, मावा केक, काजू केक, ते सगळे आमच्याकडे टोटली एगलेस बनतात. टोटली प्युअर एगलेस. त्याच्यामध्ये दुसरी एक स्पेशल म्हणजे खारी, ही स्पेशल खारी येते. हे स्टिक येतात. हे दुसरे मखानिया बटर म्हणून एक स्पेशल येतात. आणखी दुसरे हे बघा, हे मिल्क टोस्ट पण येतात. आणि दुसरे एक छोटे टोस्ट पण येतात. हे सगळे आयटम येतात आमच्याकडे. आणि रिजनेबल आहे. टोटली पूर्ण रिजनेबल आहे. जसं कोणाला घेईल तसं. आणि तसे पाव पण आहेत आमच्याकडे. वडापावचे पाव ते पण दाखवतो. ते समोसाचे, दाबेलीचे सगळ्यांना एकच पाव येतात. एकदम सॉफ्टमध्ये टोटली. ही प्रभात बेकरी आहे, ती चावडी नाक्यावर आहे. आणि यांचे खारी पॅटीस जर खायचे असतील ना तर तुम्हाला सकाळीच यावं लागतं, नाही तर संपून जातात. प्रभात बेकरीमधून मी ही स्टिक्स घेतलेले आहेत. हे स्टिक्स आहेत ना, हे मला खूप माझ्या लहानपणात घेऊन जातात. कारण माझ्या आईचे जे काका होते ते आम्हाला लहानपणी हे घेऊन यायचे. आणि आम्ही इतकं भर दुपारी वगैरे यायचो तरी हे तेव्हा घेऊन यायचे. आणि हे तेव्हापासून मी खाते. इतकी जुनी बेकरी आहे जसं त्यांनी सांगितलं. चला आता अजून पुढे बघूया मार्केटमध्ये आपण काय बघू शकतो. सो पेण म्हटलं की गणपतीचं गाव आहे जसं आपल्याला माहिती आहे. पेणमधले गणपती खूप प्रसिद्ध आहेत. तर आता मी ज्या आळीतून चालले तिथे सगळीकडे गणपतीचे कारखाने तुम्हाला दाखवते मी. आत्तापासूनच त्यांची तयारी चालू असते. हे जे आहे ना, हे देवधर यांचं कलामंदिर आहे. इथे खूप सुंदर मूर्त्या आहेत त्यांनी ठेवलेल्या. पण आज बंद होतं त्यामुळे मला ना काही दाखवता आलं नाही. पेण म्हटलं की आपल्याला गणपतीच्या मूर्त्याच आठवतात. आणि हे बघा, हे काम ना वर्षभर चालू असतं. हे गणपतीचे कारखाने आहेत. गणपती रेखण्याचे, काही ठिकाणी स्प्रे पेंटिंग चालू होतं. असं गणपतीच्या मूर्त्या ते लोक तयार करत होते. गणपतीच्या मूर्त्यांसोबतच पोहे आणि पोह्याचे पापड हे देखील पेणमध्ये प्रसिद्ध आहेत. पेणे म्हणजे मुक्कामाची जागा. तर सैन्याचे व्यापारी, लमाणांच्या तांड्याचे, घाटावरून उतरणाऱ्या प्रवाशांचे मुक्कामाचे ठिकाण म्हणून या गावाला नाव मिळालं पेण. आता ही जी मी चालते ना, ही मोहल्ला आळी आहे पेणमधली. आणि इथून रस्ता जातो बाजारात. आता हे आपण बाजारात आलो आहे, मुख्य ठिकाण. या शहराची रचना अशी आहे ना, बाजार मध्यवर्ती आणि आजूबाजूने सर्व वस्ती अशी रचना आहे. तर बाजारातलं हे समीना मेहंदी कोन हे खूप जुनं दुकान आहे. आणि कोन म्हणजे मेहंदी रंगलीच पाहिजे. त्यानंतर हे दुसरं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हरी वडापाव सेंटर. इकडचं फेमस आहे ते म्हणजे पॅटिस. सो हे पॅटिस म्हणजे पाव पॅटिस आहे. पावामध्ये बटाट्याची भाजी भरतात. सो बटाट्या वड्याची जशी भाजी असते ती भरून बेसनात बुडवून हे तळलं जातं. आणि ह्याचे बघा आता असे तुकडे करतात आणि त्याच्यावर त्यांची गोड आणि तिखट चटणी
घालतात, कांदा असतो बस. पण ह्याची चव इतकी अप्रतिम आहे ना, आणि यांच्या चटण्या ही वेगळीच स्पेशालिटी आहे. खूप वेगळाच चव लागते, खाल्ल्यावर तुम्हाला नक्की कळेल. हां, कधीच चालू केलं? आमचा खरं तर 50 वर्षापासून जुना गाडी आमची वडापावची, आमच्या आजोबांच्या काळापासून. आमच्या आजोबांवरनं माझ्या वडिलांवरनं आता मी सांभाळतो. असं आमचा फेमस आमच्या इथला पॅटीस आणि वडापाव आहे. पण तुमचं स्पेशालिटी काय आहे? आमची स्पेशालिटी पॅटीस आणि आमची चटणी आहे, जी लोक खूप लांब लांबला येतात खायला, जसं की नागोठणा, मुंबई, कर्जत सगळीकडनं येतात. नाव सांगाल का मला? माझं नाव देवांश तांडेल, माझ्या वडिलांचं नाव रवींद्र तांडेल. आमची ही गाडी आमच्या आजोबांच्या नावाने चालते. हरी वडापाव त्यांनी चालू केलं. माझं घर आहे ना तसं जवळ आहे इथून, त्यामुळे मी पॅटीस पार्सल घेतलं आणि निघाली. ही आहे पेणची बाजारपेठ. इथे दर मंगळवारी गावचा जो आठवडी बाजार असतो ना तो भरतो. पूर्वी इतकी दुकानं नव्हती इथे, खूप क्वचित असं असायचं, आणि त्यामुळे ना आठवडी बाजाराला खूप महत्त्व असायचं. कारण त्या दिवशी इतर गावातून देखील व्यापारी यायचे त्यांचा माल विकायला. सो मंगळवार हा खूप महत्त्वाचा वार होता. पेण आता खूप झपाट्याने बदलतंय. तर आता ही जिथे पुढे तुम्हाला हे कॉम्प्लेक्स दिसते ना, सन सिटी, हा पूर्वीचा खूप प्रसिद्ध रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होतं. आता बऱ्याच इमारती झालेल्या आहेत, उंच इमारती झालेल्या आहेत आणि लिफ्ट असणाऱ्या इमारती झालेल्या आहेत. आणि चांगले आहे, कारण असे बदल व्हावेत जे चांगले असतील, शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे असतील असे बदल व्हावेत. हे रामेश्वर मंदिर आहे, तुम्हाला दिसतंय. इथे पाटी लावलेली आहे, आणि ती म्हणजे याचं दगडी बांधकाम जे पायऱ्यांचं आहे ते कोणी केलंय ते लिहिलेलं आहे त्याच्यावर. हा आहे टिपेचा मारुती. हे छान जुनं दगडी बांधकाम असणारं मंदिर आहे. आणि दगडी बांधकामाची एक खासियत म्हणजे ना, तिथे एक वेगळा थंडावा वाटतो. अगदी दुपार असेल तरी सुद्धा त्या दगडांनी एक वेगळा थंडावा वाटतो. ह्या मारुतीच्या मंदिराचं विशेष मला एक आवडलंय की याला ऑइल पेंट लावून विद्रूप केलेलं नाहीये, कारण एक दगडी बांधकामावरनं थरच्या थर दिले जातात ऑइल पेंटचे, आणि मूळ मंदिर कसं होतं ते आठवतच नाही आपल्याला. आता हे आहे रामेश्वर मंदिर. कदाचित हे पेशवेकालीन असू शकतं, कारण सदाशिवराव भाऊ यांची पत्नी पार्वतीबाई या कोल्हटकर घराण्यातल्या होत्या पेणच्या. कदाचित हे तेव्हापासूनचं जुनं मंदिर असू शकतं. दुपार होती त्यामुळे हे बंद झालं होतं, म्हणून मला आत जाता आलं नाही तुम्हाला दाखवायला. पेणची ग्रामदेवता दुर्गादेवी हिचं देखील इथे मंदिर आहे. ही आहे तांडेलची मिसळ, खूप प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला हे नंतर कधीतरी दाखवेन. आता ना मी घरी जाऊन माझ्या पप्पांना विचारते की पॅटीस कसं आहे. खूप छान. हा हरीचा पॅटीस मी लहानपणापासून खातो, म्हणजे आता जवळजवळ 1980-81 पासून पॅटीस खातो आहे, आणि अतिशय चवदार आहे. मी पेणला आलो की नक्की मी स्वतः तरी जातो, किंवा माझी मुलगी ग्रीष्मकाजी, किंवा माझी पत्नी, किंवा माझी आई तर आणतेच. आम्ही इकडे गावाला यायचं म्हणजे तिला परवणीच असतं, म्हणजे ती आमच्या आधी खुश असते, सगळ्या वस्तू आणून ठेवणार. तर हा पॅटीस आत्ता ग्रीष्माने आणलेला आहे. मला वाटतं त्याचा बाईट घेतला असणार त्यांनी तिच्या ब्लॉगसाठी. छान आहे. तुम्ही कधी पेणला आलात तर नक्की ट्राय करा. आता संध्याकाळ झाली आणि आम्हाला मुंबईला निघायचं आहे. तर तुम्ही कधी पेणला आलात तर प्रभात बेकरीमध्ये आवर्जून जा आणि हरीचा पॅटीससुद्धा नक्की खा. व्हिडिओ कसा होता ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर पेणला गेलात आणि हे पदार्थ ट्राय केलेत तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.